मंचर या ठिकाणी झालेल्या आंदोलनामध्ये खासदार निलेश लंके यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर सोडून देण्यात आलेले. आपल्यासोबत निलेश लंके साहेब आहेत. खासदार साहेब, खरं तर काय परिस्थिती एकंदरीत तुम्ही पाहिलं तर ट्रॅक्टरवरती बसून आंदोलन केलंय तुम्ही, कांदा हा खरं तर रस्त्यावरती ओतून दिला, यानंतर तुम्हाला अटक करण्यात आली आणि सोडून देण्यात, काय आश्वासन देण्यात आलं सर? सरकारने कुठलं ठोस आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलेलं नाही. आम्ही नाशिकला आंदोलन केलं, अनेक ठिकाणी आंदोलनं चालू आहे, पण आमची सरकारला मागणी आहे. सरकारच्या प्रमुख सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस निवडणुकीच्या दरम्यान घोषणा केली होती की कांद्याला 25 रुपये बाजार दिला जाईल, पण आज त्या मुख्यमंत्र्यांना विसर पडला आहे. माझ्या दुधाची काय परिस्थिती, इतर शेतीमालाची परिस्थिती पहा. म्हणजे आज शेतकऱ्याला दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली त्याला जावं लागलेलं आहे. त्यामुळे त्याच्यासमोर आत्महत्येशिवाय कुठला पर्याय नाही. आज कांद्याला तुम्ही 8 रुपयाला जातो कांदा, 8 रुपये, 6 रुपये, 7 रुपये, 5 रुपये. अहो, जर त्या कांद्याचं कॅल्क्युलेशन केलं तर त्याला 15 ते 16 रुपये उत्पादन खर्च आहे. उत्पादन खर्चा बाजार ठरला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली ती तरी अंमलात आणली पाहिजे. दुधाची तीच परिस्थिती, या सगळ्या गोष्टी. त्यामुळं सरकारला आज कॅबिनेट बैठक आहे. माझे तर जर खऱ्या अर्थाने कॅबिनेटमध्ये बसणारे सगळे मंत्री महोदय एक शेतकरी पुत्र असतील ना, तर त्यांनी आजच डिसिजन घेतला पाहिजे, आजच निर्णय घेतला पाहिजे. आम्ही सुद्धा संसदेमध्ये ज्यावेळेस संसदेमध्ये गेलो, ज्यावेळेस निर्यात बंदी होईल त्यावेळेस आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मी काल परवा दिल्लीला जाऊन कृषी मंत्र्यांना पत्र दिलं का कांद्याला बाजारभाव वाढला पाहिजे. खरं तर तुम्ही निर्यातीचा विषय काढला. ज्यावेळेस देशामध्ये कांदा हा खरं तर महागला जातो त्यावेळेस आयात केली जाते आणि कांदा अतिरिक्त झाला तर निर्यात केला जातो, परंतु केंद्र सरकार आयात निर्यातीच्या धोरणामध्ये कुठेतरी दुटप्पी भूमिका घेताना दिसते. सरकार यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सरकारची दुटप्पी भूमिका आहे. सरकारची ठोस भूमिका नाही. सगळ्यात महत्त्वाच्या, सरकारला जर शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी विचार करायचा असेल, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव देणं अपेक्षित असेल, तर शेतकऱ्यांनी योग्य भूमिका घेतली पाहिजे. शेतकरी यामध्ये सगळ्यात महत्त्वाची दुटप्पी भूमिका घेत असते आणि वारंवार निर्यात बंदी तुम्ही उठवली, 8 दिवसांनी परत चालू केली, 8 दिवसांनी चालू केल्यानंतर परत 2 दिवसांनी बंदी केली. ही भूमिका महत्त्वाची नाही. एकंदरीत जर पाहिलं तर नाफेडच्या वतीनं जो कांदा खरेदी केला जाणार आहे आणि व्यापाऱ्यांकडे जो कांदा आहे तो आणि नाफेडचा कांदा एकत्रित जर आला तर पुन्हा तो बाजारभाव कोसळणार आहे. त्यामुळे व्यापारी सुद्धा थोडे ते दास्तावलेले आहेत की कमी भावात या ठिकाणी कांदा घेतात. यामध्ये व्यापाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी कुठला शाश्वत त्यांना खात्री नाही का मला या व्यवसायातून, या व्यापारातून 2 रुपये मिळतील. त्यांचं पण कुठंतरी जीव टांगलेला आहे. शेतकरी तर नेहमीच माझा अडचणीत आहे. त्यामुळे यामध्ये महत्त्वाचे धोरणं ठरले पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत. तुम्ही पाहिलं असेल, एक काळ आपला भारत देश कृषीप्रधान देश म्हणून भारत देशाकडे पाहिलं जातं. त्या भारत देशात आज काय परिस्थिती, सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या आणि त्याचं सरासरी प्रमाण काढा ना तुम्ही महाराष्ट्रातले. याला दोषी कोण आहे? तुम्ही आम्ही दोषी नाही. याला दोषी आहे सरकारमधले प्रमुख लोक जे बसलेत ना, जे या सगळ्या निर्यात बंदी असू, निर्यात सुरू करणं, बंद करणं, या सगळ्या डिसिजन घेणारे भूमिका आहे. या लोकांनी जबाबदारी आहेत या सगळ्या गोष्टी. खरं तर दिल्लीत तुम्ही खासदार म्हणून काम करत आहात, तर येथील जे आमदार आहेत, माजी मंत्री आहेत, वळसे पाटील यांनी सांगितलं की निलेश लंके साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मार्गदर्शनाखाली दिल्लीमध्ये एक शिष्टमंडळ घेऊन जावं आणि त्या ठिकाणी कांद्याचा प्रश्न मार्गी लावू. कसं पाहताय? शेवट कांद्या प्रश्नासाठी जो खुनी शेतकरी पुत्र असेल त्या सगळ्यांनी एकवटलं पाहिजे. राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकारला धारेवर धरून माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली पाहिजे. या ठिकाणी तुम्ही भूमिका सांगताय, आंदोलन केलं जात आहे, शेतकरी उन्हा रस्त्यावरती उतरतोय, परंतु शासन याच्याकडे कसं पाहिल आणि जर शासनाने याच्याकडे पाहिलं नाही तर तुमची पुढची दिशा काय असणार? माझं तर म्हणणं आहे की जर शासनाने यावर कुठला डिसिजन घेतला नाही, गावातल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे, त्या मंत्र्यांना फिरून दिलं नाही पाहिजे. त्याशिवाय हे जाड कातड्याचे लोक सरकार हे शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेणार नाही. आज तुम्ही पहा ना, कुठला शेतकरी सुखी आहे? तुम्ही बागायत भागातल्या शेतकऱ्याची व्यथा आहे का? त्याची व्यथा सुद्धा तिचे. जिरायत भागातल्या शेतकऱ्याची व्यथा आहे का? ती सुद्धा, त्याची सुद्धा व्यथा तिचे. म्हणजे माझ्या शेतकऱ्यांनी पाणी असलं, माल पिकवला, तर माल पिकवित असेल त्याच्या व्यथा. आज खताचे किती बाजार वाढलेत. लाईटची काय परिस्थिती, लाईटची भयानक परिस्थिती. 15 मिनटं लाईट चालली का लाईट लगेच ट्रिप होती. रात्री अपरात्री आमच्या शेतकऱ्याला जर शेतात जायचं म्हणलं तर बिबट्याची भीती. कुठून तरी माल मार्केटमध्ये पिकवल्यानंतर मार्केटमध्ये घेऊन गेल्यानंतर ही परिस्थिती त्याची. भागातल्या जिरायत भागातल्या शेतकऱ्याची सुद्धा कुठंतरी पावसावर ते पीक करायचं,
पीक आलं मार्केटला घेऊन जायचं तर ते मार्केटला गेल्यानंतर बाजारभाव मिळत नाही. म्हणजे दिवसेंदिवस माझं शेतकऱ्याला कर्ज वाढत चाललं ना. कर्ज वाढत चालल्यानंतर काय त्याच्यासमोर पर्याय, बिचाऱ्यासमोर आत्महत्या, दुसरं काय. खरं तर ही कांद्याची या आत्महत्या थांबवायची असेल तर बाजारभाव वाढले पाहिजे. कांद्याची ही परिस्थिती आहे. खरीप हंगाम तोंडावरती येऊन थांबलाय. त्याच्यात डिझेल तुटवडा आहे, त्यात खतांचे बाजार वाढले, शेतकरी आणखीच मेटाकुटीला आलाय. शेतकऱ्यांसाठी काय अनुदान किंवा अशा गोष्टीसाठी केंद्र सरकार किंवा येत्या संसदेमध्ये तुम्ही काय मागणी कराल? 1 वर्षापूर्वी अतिवृष्टी झाली बऱ्याच भागामध्ये, महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागामध्ये झाली. तुम्ही अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांनी, सरकारने इतकी तत्परता दाखवली. मी सरकारचं खरं धन्यवाद देतो. त्यांनी काय तत्परता दाखवली, दुसऱ्या दिवशी आमच्या सारख्याच्या सूचनेनुसार पंचनामे करायला लावले. तलाठी गावागावातले पंचनामे केले, कृषी विभागातल्या ग्रामसेवक लोकांनी, वेगवेगळ्या विभागातल्या लोकांनी पंचनामे केले, कागद काळे केले आणि ते कागद नेऊन टाकले. परत त्याच्यावर 1 रुपयाचं कोणाला अनुदान मिळालं नाही. कोणाचे घरं वाहून गेले, शेतं वाहून गेले, पिकाचं नुकसान झालं, फळबागाचं नुकसान झालं, पण कोणाला अनुदान मिळालं नाही. म्हणजे फक्त लोकांना आजचा दिवस ढकलायचा, पुढं घेऊन जायचं, पुढलं उद्याचा दिवस परत पुढे घेऊन जायचं. ही परिस्थिती, खऱ्या अर्थाने कुठली मदत मिळालेली नाही. अतिवृष्टीत मदत मिळाली नाही. आज बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा मार्केटला गेलाय, विकलाय. आमचं म्हणणं आहे त्याच्यावर तुम्ही अनुदान द्या आणि या मालाला बाजार वाढून द्या, पण काहीच नाही, कुठला भूमिकाच नाही, ठोस भूमिका नाही. नक्कीच या ठिकाणी मोठ्या संख्येनं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबरच येत्या काळात शासनाच्या वतीनं घेतलेले ठोस निर्णय खरं तर शेतकऱ्यांच्या हिताचे असावेत अशी भूमिका खरं तर या ठिकाणी मांडली. अन्यथा गावोगावातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून या शासनातील प्रत्येक मंत्रिमंडळातील मंत्र्यांना रस्त्यावरती फिरून देण्याचा खरं तर या ठिकाणी आव्हानही करताना निलेश लंके खासदार साहेबांनी या ठिकाणी सांगताना त्यांना पाहिलं. कॅमेरामन दीप मिश्रासह अमोल दरेकर, मंचर.